तळेगाव दाभाडे ते उरुळी कांचन या प्रस्तावित रेल्वे मार्गाला स्थानिक शेतकरी आणि नागरिकांचा मोठा विरोध आहे। स्थानिक नागरिकांशी पुणे लाईव्हच्या प्रतिनिधींनी संवाद साधला असता त्यांनी काय सांगितलंय जाणून घेऊयात। सगळेजण ग्रामस्थ कोळी ग्रामस्थ रेल्वेची जी प्रस्तावना आलेली प्रशासनाची त्याला विरोध करण्यासाठी आम्ही येथे सगळे जमलेलो आहोत। तर आधीच सगळे ग्रामस्थ येथे अल्पभूधारक झालेले आहेत। आपल्याकडे रिंग रोड म्हणा, PMRD म्हणा, PWD म्हणा, सगळे या गावामध्ये जातात। व्यवस्थित आहे, इथे राहायला आहे। आमची पूर्ण काम व्यवस्थित जाते, त्यामुळे आमच्या सगळ्याच महिला, आमची दुसरी पिढी चालू आहे, आमच्या सगळ्याच महिलांचं असं हृदय भरून आलेलं आहे की अक्षरशः आमच्या जेवताना प्रत्येक घासाला आमच्या डोळ्यातून पाण्याचा थेंब गळत आहे। तुषार कांबळे, पोलीस पाटील कुरुळी। हा आता रेल्वे प्रकल्प जो प्रस्थापित केलेला आहे त्याला विरोध करण्यासाठी आम्ही इथं सगळ्या बहुसंख्येने उपस्थित राहिले। आजची जी सभा आहे ही एक रक्तरंजित सभा आम्हाला करायची आहे। प्रभाकर रामचंद्र काळोखे, मी देहूचा रहिवासी आहे आणि तळेगाव ते उरुळी कांचन हा जो रेल्वे प्रकल्प जो सरकारने येऊ घातलेला आहे त्याच्या संदर्भात आम्हाला असं सांगायचं की आमच्या भागात पहिल्यांदाच हा प्रकल्प येतो असं काही नाही। सरकारने अनेक प्रकल्प आमच्या भागामध्ये पहिले घातलेले मग तो आर्मीचा असू द्या, पाईपलाईन पेट्रोलचा असू द्या, रिंग रोड असू द्या, मेट्रोचा असू द्या, शेजारून रेल्वे शेजारी जवळ आहे तरी हा प्रकल्प आमच्या काढला आहे। आमचं जवळजवळ 6 भावांचं कुटुंब नाही म्हणजे 60-65 माणसाचं कुटुंब आहे आमचं। आणि आज आमच्या शेतामधून आमचे पोरांनी 10 मेला आमच्या बंगल्यांची ओपनिंग झालेली 10 मेला कालच्या, आणि त्याच्यावरून रेल्वेची हे दाखवलेली आता त्यांची म्हणजे लाईन जाते असं झालेलं। तर आम्हाला म्हणजे की आज आम्ही पहिलेच जे घर झाले जमिनीच्या बाबतीत ज्याच्या जमीन आमच्या ज्या आहेत त्याच्यावर परत रेट म्हणजे शिकेल आणि आता त्याच्यावर ह्या रेल्वेचा प्रकल्प काढत आहे म्हणजे आमच्या लोकांनी करायचं काही तुम्ही। मी देहू बोडकेवाडीवरून आले। हा जो रेल्वे प्रकल्प चाललाय, एवढी लोकांची शेती जाते, घरं जाते, ते काय करायचं लोकांनी? सरकार म्हणते बळीचं राज्य येऊ दे, बळीचं राज्य येऊ दे, बळीचं राज्य नाही येणार, बळीचं राज्य चाललंय। नमस्कार, मी आरती सनी कांबळे, मी या कुरुळी गावची ग्रामस्थ आहे। आज या ठिकाणी सगळे रेल्वे प्रकल्पाच्या विरोधात सगळे ठामपणे इथं सगळे हजारोनी लोकसंख्येने उभे राहते तिथं। पण हा विकास तुम्ही लोकांची घरं मोडून, शाळा, हॉस्पिटल हे सगळं मोडून जर तुम्ही विकास करणार असाल तर त्या विकासाला काही अर्थ नाही, बरोबर आहे की नाही? त्यामुळं हा विकास एकजुटीनं आमचे खेड तालुक्याचे आमदार, खासदार हे सर्व लोक इथे आलेले आहेत आणि सर्वांचा ठाम नकार देऊन आणि जेवढे समस्यावर निराकरण होईल अशा पद्धतीने आम्ही सर्व एकजुटीने हा लढा देणार आहे। तरी चालतील, कारण संपूर्ण आमच्या जीविताशीच खेळण्याचे